हे मंदिराची स्वच्छता वगैरे बिलकुल गजानन महाराजचं मंदिर जे शेगावचं त्या टाईपमध्ये आहे. तर ही या मंदिराची बॅक साईड. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग करत आहे. पाहू शकतो तुम्ही गजानन महाराजच्या मंदिराकडून. हे आहे गजानन महाराजचं मंदिर. तर फ्रेंड्स, मी सकाळी सकाळी निघालो घरून फिरण्यासाठी. पाहू शकता रोड पूर्ण खाली आहे. सकाळचे 6 वाजलेले आहे पण वाटत नाही 6 वाजले. रस्ता एकदम सुनसान आहे. फ्रेंड्स, इथून जो रस्ता दिसत आहे समोर, इकडून हा रस्ता माझ्या घराकडून निघते. हा माझ्या घराची बॅक साईड आहे. आल्याबरोबर तुम्हाला दिसेल पूजा मॉल. हा मॉल खूप फेमस आहे आमच्या इथला, पाहू शकता. तर फ्रेंड्स, हा जो रस्ता आहे तुम्हाला दिसत आहे इकडे, एक इकडे जातं की इकडे जातं. तर इकडे लेफ्ट साईडला गेलं तर गजानन महाराजचं मंदिर दिसते पुढे. आणि याच रोडने इकडे राईट साईडला जर गेले तुम्ही तर हा आहे बरामपूर रोड. इथून सरळ आपण बरामपूरला जाऊ शकतो MP मध्ये. तर फ्रेंड्स, मी दाखवतो तुम्हाला आता माझ्यासमोर गजानन महाराज मंदिर. हे पाहू शकतो तुम्ही या ठिकाणी. हे आहे मंदिर. हा आहे दिवसाचा व्ह्यू. मी 2-3 वेळा आलो पण रात्रीच आलो. आज सकाळी आलो. आज तुम्हाला सकाळी पूर्ण व्ह्यू. तर फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग करत आहे. पाहू शकतो तुम्ही गजानन महाराजच्या मंदिराकडून. हे आहे गजानन महाराजचं मंदिर. या ठिकाणी जी जागा दिसत आहे फ्रेंड, ही रिकामी जागा इथं वरती. इथं बोर्ड लागून होता संत गजानन महाराज मंदिर जळगाव समोर. हा बोर्ड काही कारणामुळे पडला असेल. आज सकाळी सकाळी बाहेर आलो होतो. सकाळी 6 वाजता उठलो आणि मॉर्निंग वॉकसाठी आलो होतो माझ्या गावामध्ये. तर तुम्हाला पण दाखवतो म्हटलं की गजानन महाराज मंदिराचे व्ह्यू कसे आहेत सकाळचे. तर हे गजानन महाराजचं मंदिर सिनेमॅटिक पाहायलाच असेल तुम्ही, कारण मी बऱ्याच वेळा 2-3 वेळा आलो नाही ते दर्शनाला. तर मी रात्रीला आलो तेव्हा काही सिनेमॅटिक सीन घेता नाही आले, म्हणून आज स्पेशल व्हिडिओ मंदिरासाठी बनवला. फ्रेंड्स, मी व्हिडिओमध्ये हे पाहिलं असेल की हे वस्ती काय आहे. तर माझ्या बॅकग्राऊंडला जे तुम्हाला दिसतं झोपडं वगैरे गाड्या वगैरे, तर हे लोक म्हणजे यांचं भ्रमण चालू असते या ठिकाणावरून त्या ठिकाणी. यांचं पूर्ण सामान घेऊन ते फिरत राहतात. जिथं जागा वगैरे दिसली, कामधंद्यासाठी आलेले असतात, जिथं जागा वगैरे दिसली तिथं त्यांचे टेंट वगैरे लावून या प्रकारे ते राहतात. मित्रांनो, मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी हे पाहू शकतो तुम्ही विहीर बांधलेली आहे. विहीर आहे, टाकी आहे. तर हे पाण्याची सोय वगैरे या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलेली आहे. वापरण्यासाठी पाणी, पिण्यासाठी पाणी एकदम चांगल्यारीत्या या ठिकाणी मॅनेजमेंट केलेलं आहे. आणि आता इथं ओपन स्पेस असल्यामुळे या ठिकाणी कंपाऊंड वॉल देखील बांधलेली आहे. पाहू शकता तुम्ही, काका या ठिकाणी पाणी देत आहे. तर मस्त तिथपर्यंत कंपाऊंड वॉल बांधलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी फिरण्यासाठी बसण्यासाठी एकदम चांगल्यारीत्या जागा बांधलेली आहे. पाहू शकता या ठिकाणी बेंचेस वगैरे ठेवून आहे. इथून तिथपर्यंत तिथे मागाशी बसून हो तुम्ही. बेंचेस ठेवून आहे, स्पेअर ब्लॉक्स लावून आहे. इथं मस्त बसता येते, फिरता येते. मित्रांनो, तुम्ही जळगावमध्ये जर कधी आले तर या मंदिराला अवश्य भेट देसाल. या मंदिराची स्वच्छता वगैरे बिलकुल गजानन महाराजचं मंदिर जे शेगावचं त्या टाईपमध्ये आहे. आणि दर गुरुवारी इथं प्रसादसुद्धा राहतो. साईडने जे वॉल दिसत आहे मित्रांनो, या ठिकाणी 4ही साईडनं आता वॉल बांधणार आहेत. ही इथून तिथपर्यंत बांधून झाली, आणखी पुढे बांधायची आहे जेणेकरून कंपाऊंड पूर्ण होऊन जाईल. ही आहे फ्रेंड्स मंदिराची बॅक साईड. मग अशी मी तिथून व्हिडिओ शूट करत होतो, या ठिकाणी उभा होतो मी. तर आता ही या मंदिराची बॅक साईड पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे. या ठिकाणी इकडून आल्यानंतर खाली दर्शन वगैरे घ्यायचं. नंतर या ठिकाणी शंकरजीची पिंड आहे, इथं दर्शनसुद्धा घेता येते. तर मित्रांनो, आता मी निघतो इथून. झालं माझं फिरून वगैरे. मंदिराला करू बाय बाय आणि निघू आपण इथून आता. या ठिकाणी विहीर आहे, जसं की मग दाखवलं. या ठिकाणी पाणी स्टोअर केलं आहे. ती जी टाकी आहे झाडाखाली, एकदम थंड पाणी स्टोअर केलं आहे ते मस्त. आणि नळ वगैरे इथून आउटलेट पाणी वगैरे वापरण्यासाठी. एंट्रन्स गेट. तर फ्रेंड्स, हा जो रस्ता मी घेतला हा आहे शॉर्टकट रस्ता माझ्या घराजवळचा. या रोडने जाऊ आज आपण. रस्ता तुम्हाला कन्फर्म माहिती नाही पण जात आहे. पाहू आता कुठे निघते या रस्त्याला. मला माझं घर मिळालं फायनली. पाहू शकतो या ठिकाणी ही जी बिल्डिंग दिसत आहे, बिल्डिंगच्या एक्झॅक्ट समोर आहे. तर या रोडने यावं लागतं इकडे. इकडून फिरून गेलो की बिल्डिंग आहे. तर फ्रेंड्स, फायनली येऊन पोहोचलो घरी एवढ्या लॉंग रूट नंतर. पाहू शकता आलो घरी.
तर फ्रेंड्स आल्याबरोबर आईच्या हातचा चहा, सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो होतो, तिकडून आल्यानंतर आई चहा बनवत आहे. ब्लॅक टी आहे काय? दूध नाही आज? दूध आहे पण ब्लॅक टी घ्यायचा. तर फ्रेंड्स आई या ठिकाणी बनवत आहे बिबड्या. तर तुम्हाला बिबड्याची प्रोसिजर दाखवतो मी आज. हे पहा, या ठिकाणी चूल पेटवलेली आहे, पाणी उकळण्यासाठी ठेवलं आणि बाकी सामान वगैरे टाकावं लागतं याच्यामध्ये, इन्ग्रेडियंट्स ते दाखवतो मी तुम्हाला. तर फ्रेंड्स या ठिकाणी आता हे घाटा टाकलेला आहे शिजवण्यासाठी. बिबड्याचा घाटा आता 15-20 मिनिटात शिजून जाते. त्यानंतर तुम्हाला दाखवते याचा आउटपुट. ज्वारीचे आहे ना, हे ज्वारीच्या बिबड्या बनवत आहे. तर फ्रेंड्स या ठिकाणी घाटा रेडी झालेला आहे ज्वारीचा, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. आता आई चेक करत आहे तो हाताला चिटकला नाही पाहिजे म्हणून पाण्याने. या प्रकारे चिटकत नाही आहे म्हणजे चांगला झाला. तर फ्रेंड्स या ठिकाणी बिबड्या टाकायचा आहे, पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी खाली ठेवली चटाई, त्याच्यावर हे कपडा आथरलेला आहे ओला करून. In a city so bright, we're chasing dreams through pixel streams, dancing shadows. तर मित्रांनो या ठिकाणी बिबड्या काढण्याची प्रोसिजर चालू आहे. आधी ह्या अशा उलट करून याच्यावर पाणी टाकून घ्यायचं, नंतर ते इझिली निघून जातात. या टाईपमध्ये पाणी टाकायचं. या टाईपमध्ये त्याला रोटेट करून घ्यायचं. आता त्याला ओलं होऊ द्यायचं थोडा वेळ. हे ओलं झाल्यानंतर इझिली निघून जातात. तर फ्रेंड्स या प्रकारे निघत आहे बिबड्या, पाहू शकता तुम्ही. आई काढत आहे. मी पण ट्राय करतो. या प्रकारे अशा इझिली निघून जातात ह्या, पाहू शकतो. एक्सपर्ट हो मी चला. ब्लॉक तर चालूच आहे ना. निघाला आपल्या सर्व बिबड्या. आता याला या टोपल्यामध्ये अरेंज करावं लागते वाढण्यासाठी. अशा प्रकारे जर आपण वाढू घातलं तर लवकर सुकतात ते. अशा प्रकारे वाढवल्या जातात बिबड्या. तर फ्रेंड्स या प्रकारे अरेंज केलं आहे, म्हणजे याला इथून वरून हवा लागते आणि साईडवाला आहे त्याला खालून हवा लागते, जेणेकरून ह्या लवकर वाढून जातात. फ्रेंड्स या ठिकाणी पाहते मांजर किती वरून जंप करत आहे. केली जंप, ते खिडकीजवळ आहे ते. तर आता करत आहे जेवण. जेवणामध्ये खिचडी, पापड, भाजी, वांग्याची भाजी, भाकर, पापडाचा खुडा वगैरे. मस्त बाहेर बसून जेवण करत आहे. नॅचरल वातावरण आहे. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी एडिटिंग करतो, तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. आई काय करत आहे? आई या ठिकाणी पाहत आहे. कोणता मूवी आहे? संत तुकाराम महाराजांचा मूवी पाहत आहे आई. तर चला फ्रेंड्स, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.
Thank